ऑर्डर आणली आमच्यासाठी बर्गर बापरे. गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर परत माझा यूट्यूबमध्ये चॅनल तुमच्या सगळ्यांचा. आज गाईज मी खूपच जास्त उशिरा उठलो आहे. उशिराच झोपतोय नाही का, त्याच्यामुळं मग उशिराच मी आता उठतोय. तर आज पण मी नेहमीप्रमाणे उशिराच मी आता ब्लॉग चालू केला आहे, जे की आता 2 वाजलेले आहेत. तर उठले तर थोडंफार म्हणजे अगोदरच उठलेले आहे, पण मी आता ॲक्च्युली आत्ताच मी जस्ट चालू केलेला आहे हा माझा ब्लॉग. तर आता वाजलेले आहे 2. आता मी अजून पुण्यालाच आहे. तर अजून थोडं दिवस मी इकडचेच माझे ब्लॉग टाकले मी पुण्यातले. नंतर मग मी मुंबईला गेलो, मग मी मुंबईतले ब्लॉग टाकले नाही का, इव्हेंट्स वगैरे. आता मम्मी बघू की काय बनवते नाही काय. काय बनवते मम्मी? काहीतरी मम्मी बनवते बघा. लेमन भात. ओ हो, हे काय तेल टाकलं काय? उडते ते उडतं काय पण एवढं तेल वाटतं. काहीतरी बनवते थोड्या वेळी, मग मी जेवणच करेन. अजून पण पाणी क्लीन आहे, तर काय साफ करायची काही गरज नाही आहे नाही का. हे बघा लाईटिंग ह्याची लावली, आणि या लाईटला पण बघा वेगळे नाही का. तर ह्या इथं एक बटन आहे, तर ह्या बटनाने आपण चेंज करू शकतो लाईट. बघा पिंक लागले बघा, ब्लू लाईट. बघा भांडायला लागलेत मासे आता एकमेक. यांना कसं सकाळीच फक्त वगैरे नाही का, एकदाच फक्त आम्ही खायला देतो, नंतर परत नाही देत. कारण कसं जास्त खायला दिलं ना मग ते मासे वगैरे नाही का सगळे मरतात नाही का. तर एकदाच फक्त एका दिवसात फक्त सकाळी देतो खायला, ते पण एवढंच फक्त नाही का. जास्त दिलं ना मग नाही का सगळे मासे मरतात. तर असेच मासे म्हणजे खूप आणलेले, त्याच्यातले 5-6 मासे असेच मेलेत. आता फक्त 6 मासे फक्त बाकी राहिलेत नाही का. आणि 6मधनं पण आत्तामध्ये 1 मेलेला. तर आता फक्त 5च मासे अजून बाकी. वा पेरू. आता मम्मीने पेरू दिले सध्या खायला, तर आता आपण पेरू खाऊ नाही का. लय गोड पेरू झाले. आता मी ॲक्च्युली कच्चा आम करा, आणि आता हा फुल पिक्चर आहे नाही का पेरू मिक्सरमध्ये आहे. सो गाईज मोसंबी तर हे घेतलेले, आणि आता आपलं तर आहे आता बघू नाही का. आणि साखर तर मी काय टाकत नाही, कारण की साखराचं सोडून दिले मी पूर्ण खायचे नाही का. तर विदाऊट साखर मी आता पिणार आहे, भलेही कडू असून द्या, आम्ही तरी पिणार आता हे नाही का. सो गाईज आता मी बनवले, आता ह्याची नाही का आपण टेस्ट बघू कशी लागते काय माहिती. आता साखर पण नाही टाकली, काहीच नाही टाकलं, तर बघू मीठ टाकू थोडंफार नाही का, बघू टेस्ट कशी लागते. आता हेल्दी ज्यूस ॲक्च्युली हा नाही का, पण सकाळी कधी नाही का उठत नाही मी, त्याच्यामुळे आता मग संध्याकाळचा मी आता व्यायाम करणार आहे, जे की माझ्याकडे थोडेफार वस्तू आहेत म्हणजे नाही का. जिमचे थोडेफार पण नाही आहे, 1-2 फक्त वस्तू आहेत, तर नाही का त्याच्यानेच मी कधी वर्कआउट करतो नाही का. ताजाचे 2 सेट मारलेत मी आता. ताजाचे 2 असे सेट मारलेत मी, जे की बसून हे असं आणि हे असं, त्याच्याने पोट कमी होतं पूर्ण वगैरे नाही का. तर मी फक्त असं गुगलवरती पाहिलेलं आहे आणि व्हिडिओज पाहिले, त्याच्यानेच मी हे शिकलो. जिमला वगैरे काय जात नाही मी नाही का. सो गाईज एक्सरसाइज म्हणजे झालेली आहे आता. आणि तर हे एक्सरसाइज कसं म्हणजे प्रत्येक मी जे मारत होतो पुलअप्स वगैरे नाही का ते सगळे दादा मारत होतो. तर आता एक्सरसाइज झालेली आहे माझी गाईज. आणि तर आता मी जरा फ्रेश वगैरे होतो नाही का. चल मग चलते तू पण नक्की सांग. चल मग तू पण, तुला पण फिरतो मुंबई मस्तपैकी. हा एका महिन्यात लगेच पळून येईन तू. आणि काय 15 दिवसात? हा 15 दिवसात मोज लगेच पळून येईन. तिकडची गरमीमुळं, गरमी तिथं एवढी असते तर कुठं तू थांबणार बरं सांग, आहे का नाही. लगेच म्हणन की मी चालले बा पुण्याला, पुण्याचं आपलं बरं आहे ना. मम्मी आता जेवण बनवते, तर बघू आता घरी पण खाणार आहे, आणि थोडंफार फ्रेंड्सनी पण मला बोलवले बाहेर, तर एक वेळेस मग बाहेर पण खाणार आहे वगैरे नाही का. नाईटला जाईल थोडंफार फिरायला वगैरे. नंतर मग नाईटला एक वेळेस गेलं ना मग नाईटला जाईल थोड्या वेळाने बाहेर फिरायला, आणि मग त्यानंतर मग काय काय खायलाच बाहेर वगैरे नाही का.
आणि आत्ता पण मग मी घरी काय नाही तर काय बनवली, बटाटा बनवला आहे आणि चपाती मस्तपैकी दाबून खायला आहे ना आम्ही. जेवण झालेलं आहे आणि आता परत बाहेर चाललेलं आहे. कॅफे. सो गाईज आता पोचलेलो आहे आम्ही इथं जे की कॅफेला. आता इथं टेस्ट बघू बर्गरची कशी टेस्ट नाही, भूक लागल्यावर टेस्ट कशी बघू ना आता. ऑफिसवर न्यायचं लॉग आउट करून इथे यायचं 2:30-3 वाजता मस्त पैकी खायला हां आणि मग घरी जायचं. बघू आता टेस्ट कशी आहे. तू आता म्हणतोय भारी भारी आहे. ऑर्डर आणली आमच्यासाठी बर्गर. आणि पोटर भरले माझं. मग मीच म्हणलं जाऊन दे म्हणलं ट्राय करू म्हणाले. हा मस्त आहे गेलं. पहिलं रे सरळ करताना अयो एवढं जर जाईल का राहू. घरनं पण थोडंफार खाल्लं रे. बापरे ले कसं आहे प्रज्वल, क्वालिटी आहे ते की बघू शकता. आणि एकदम जास्त पोट भरले. खूप हॅवी बर्गर होता नाही का. एवढं हॅवी की नाही का, एक तरी खाल्लं ना डायरेक्ट पोटच भरून जाते. अगदी हे पण त्याच्यामध्ये डबल लेअर होते चिकन वगैरे नाही का फ्राय केलेले. त्याच्यामुळे आता डायरेक्ट आमचं पोट भरलेले. तो आता आम्ही खाल्लेले पोट भरलेले. आता निघाल हलण्याची पण ताकद नाही आहे तरी आता जायला आम्ही इकडनं तर डायरेक्ट. सो हॅलो गाईज. सो गाईज आता मी घरी आलेलो आहे जे की फुल थकलो आहे आज. तर बाहेर वगैरे जास्त फिरलो ना त्याच्यामुळं जास्त थकलेले. तर होप गाईज हा आजचा माझा ब्लॉग कसा वाटला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर प्लीज जे पण कुठे लाईक नाही करायचं त्यांनी पण लाईक करा आणि माझा व्हिडिओ बघत राहा. तर भेटू परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.